लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये ठग अधिकार प्रकरण चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे संसृष्टे. विधी सूत्र आहे 4:4:22. संसृष्टे सप्तमीचं एकवचन. संसृष्ट शब्दाचा अर्थ होतो मिसळलेला, मिश्रित झालेला. तर अर्थ लिहा सूत्राचा. तृतीयांत समर्थ प्रातिपदिकाला तृतीयांत समर्थ प्रातिपदिकाला संसृष्ट अर्थात मिश्र झालेला, मिसळलेला या अर्थामध्ये तद्धित संज्ञक ठक प्रत्यय होतो. ठक प्रत्यय होतो. संसर्ग म्हणजे मेलनम. संसर्ग म्हणजे काय? मिश्रण. चला उदाहरण दिलंय. दध्ना संसृष्टम दाधिकम. दध्ना संसृष्टम दाधिकम. दह्याने युक्त भात वगैरे. प्रक्रिया दधी टा अधिक ठक. संसृष्टे सूत्राने ठक झाला, ठकचा राहिला ठ. कृतद्धी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयोः कितीच ठस्सेकः यचीभाम यस्येतिच. दाधिकम. दाधिक स्वादि प्रत्यय अत्वम अमी पूर्व. दाधिकम झालं. चला पुढे सूत्र आहे उंछती. विधी सूत्र आहे 4:4:32. उंछती क्रियापद आहे. उंछती शब्दाचा अर्थ होतो वेचणे, गोळा करणे, वेचणे. तर लिहा सूत्राचा अर्थ. द्वितीयांत समर्थ प्रातिपदिकाला द्वितीयांत समर्थ प्रातिपदिकाला उंछती अर्थात गोळा करणे, वेचणे. गोळा करणे, वेचणे अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. उदाहरण बदराणी उंछतीति बादरिकः. बदराणी उंछती इति बादरिकः म्हणजे काय बरं? बोरांना वेचणारा किंवा बोरांना गोळा करणारा, जमा करणारा. प्रक्रिया बदर शस अधिक ठक. उंछती सूत्र आहे ठक झालाय. ठकचा ठ, ठस्सेक, ठच डागेवर इक. बाकी सरळ आहे. रूप बनलं बादरिक. आधी असला वृद्धी, शसचा लोक, याची भाम यस्येतिच बादरिक. चला सूत्र आहे पुढे रक्षती. रक्षती विधी सूत्र आहे 4:4:33.
रक्षती क्रियापद आहे. अर्थ लिहा. द्वितीयांत समर्थ प्रातिपदिकांना रक्षती अर्थात रक्षण करणारा अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. ठीक आहे. उदाहरण, समाजम रक्षतीति सामाजिक. समाजम रक्षतीति सामाजिक. सामाजिक शब्द भरपूर वेळेस ऐकला असेल, पण त्याचा अर्थ काय केला आतापर्यंत? सामाजिक मनुष्य म्हणजे काय आता कळलं. याच्याबद्दल काय? समाजाचं काम करणार एवढंच माहिती होतं ना. चला मग, समाजाचं रक्षण, मग ती विचाराने रक्षण असेल, कोणत्याही प्रकारे रक्षण असेल. चला तर या समाज अम अधिक ठक रक्षती सूत्राने ठक झाला, रूप बनलं सामाजिक. सर्व प्रक्रिया माहितीच आहे तुम्हाला. झालं. जाऊया पुढे. सूत्र आहे पुढे, शब्द दरदुरम करोती. विधी सूत्र आहे 4:4:34. शब्द दरदुरम प्रथमेचं एक वचन, करोती क्रियापद. झालं जी. चला अर्थ लिहा. द्वितीयांत समर्थ प्रातिपदिकांना द्वितीयांत समर्थ शब्द आणि दरदूर शब्दांना असं लिहा. द्वितीयांत समर्थ शब्द आणि दरदूर प्रातिपदिकांना शब्द आणि दरदूर प्रातिपदिकांना करोती अर्थात करणारा अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. ठक प्रत्यय होतो. झालं. ठक प्रत्यय होतो. शब्द दरदुरम करोती मध्ये विधी सूत्र आहे, करोती क्रियापद, शब्द दरदुरम प्रथमा विभक्तीचे एक वचन. सांगितलं होतं की नाही? म्हणजे आता उदाहरण, शब्दम करोती इति शाब्दिकः. शब्दम करोती इति शाब्दिकः म्हणजे काय? जो शब्द बनवतो. म्हणजे काय? शब्दामध्ये प्रकृती प्रत्यय याची विभागाची परिकल्पना करून शब्द बनवतो. त्याला म्हणायचं काय? शाब्दिक. वैयाकरण. प्रकृती प्रत्यय विभाग परिकल्पनया व्युत्पादयति ती शाब्दिक. शाब्दिक शब्दाचा अर्थ लिहू शकता. प्रकृती प्रत्यय विभाग परिकल्पनया व्युत्पादयति इति शाब्दिक. प्रकृती प्रत्यय यांचा विभाग यांच्या कल्पनेच्या द्वारे तो शब्द निर्माण करतो. त्याला काय म्हणायचं? शाब्दिक वैयाकरण. व्याकरणाचार्य. ठीक आहे. चला दुसरं उदाहरण आहे, नाही, दरदुरम करोती ती दारदुरिकः. वर्षाची प्रक्रिया नाही सांगितली, फक्त इतपत सांगितली. शब्द अम अधिक ठक, बाकी सरळ आहे.
शब्द अम अधिक ठक. शब्द दरदुरम करो तिने ठक झाला आहे. बाकीची येईल ना, आता काही अवघड नाही ना, तेच आहे. आधी असला वृद्धी कितीच्या सूत्राने आमचा लोक वगैरे वगैरे. चला तर दुसरं उदाहरण काय दिलं आहे? दरदुरम करो ती दार दुरी कह. दार दुरी कह म्हणजे काय? अर्थ लिहा. दरदूर अर्थात माती. त्या मातीचे पात्र विशेष, मातीचे जे पात्र विशेष त्यांना बनविणारा, मातीचे भांडे बनवणारा, थोडक्यात कुंभार. दारदुरी कह. चला दरदूर अम अधिक ठक. काय स्थिती आहे? दरदूर अम अधिक ठक. शब्द दरदुरम करो ते सूत्राने ठक झाला. बाकीची प्रक्रिया सरळ आहे. दारदुरी कह. सूत्र आहे पुढे धर्मम चरती. धर्मम चरती. विधी सूत्र आहे. चार 41. धर्मचरती का धर्मचरती? अनुसार आहे तिथं. बरं चला. चरती क्रियापद आहे. धर्मम पंचमीचं एक वचन. धर्मच असेल तिथं, धर्मम नसेल. चला लिहिलं. अर्थ लिहा सूत्राचा. चरती म्हणजे काय? आचरण करणारा असाच अर्थ आहे. लिहा. द्वितीयांत समर्थ प्रातिपदिकांना, द्वितीयांत समर्थ धर्म शब्दाला, द्वितीयांत समर्थ धर्म शब्दाला चरती अर्थात आचरण करतो, आचरण करतो या अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. ठक प्रत्यय होतो. झालं. उदाहरण लिहा. धर्मम चरती धार्मिक. धर्मम चरती धार्मिक. झालं. चला अर्थ आहे धर्माचं आचरण करणारा. धर्माचं आचरण करणारा. धर्म अम अधिक ठक. धर्म चरत सूत्रात ठक झाला आहे. चला झालं. रूप बनलं धार्मिक. ठकच्या ठिकाणी इक होतो ठसते क. बाकी सरळच प्रक्रिया. झालं ना जी? तर झालं हे. एक वार्तिक आलं इथं. अधर्माच्या इति वक्तव्य म्हणजे अधर्म शब्दाला सुद्धा आचरण करणे चरती या अर्थामध्ये ठक समजायला. उदाहरण दिलंय. अधर्मम चरती आधर्मिक. काय जी? आधर्मिक. अधर्म म्हणजे पाप, पापाचं आचरण करणारा, त्याला म्हणायचं आधर्मिक. उदाहरण दिलंय. प्रक्रिया. अधर्म अम अधिक ठक. या वार्तिकाच्या बळावर ठक प्रत्यय झाला. रूप बनलं आधर्मिक. झालं जी? काय बनलं? आधर्मिक. पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे शिल्पम. विधी सूत्र आहे.
4 4 55. शिल्पम प्रथमेचं एकवचन. शिल्पम शब्दाचा अर्थ आहे, शिल्प म्हणजे कला सुकौशलम, कलेमध्ये कुशल असणे. ठीक आहे, अर्थ लिहा. प्रथमांत समर्थ प्रातिपदिकांना शिल्पम अर्थात कलेमध्ये कुशल या अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. ठक प्रत्यय होतो. झालं. उदाहरण लिहा. मृदंग वादनम शिल्पम अस्य. मृदंग वादनम शिल्पम अस्य इति मार्दंगिकः. मार्दंगिकः म्हणजे काय? मृदंग म्हणजे पखवाज. पखवाज वाजवण्यामध्ये विशेष नैपुण्य असणारा व्यक्ती, त्याला म्हणायचं मार्दंगिक. मृदुंग विशारद, मृदुंग मणि, मृदुंग मेरू, मार्दंगिक. मृदुंग सम्राट. किती शब्द आहे बघा. ठीक आहे, चला लिहा. मृदंग सु अधिक ठक. शिल्प आहे याचं या अर्थामध्ये शिल्पम या सूत्राने ठक प्रत्यय झाला आहे. आधी असला बुद्धी होताना मात्र कितीचे सूत्र आणि उरण रपर, कारण मृ आहे ना म्हणून मार्दंगिक. बाकी सारा सरळ आहे. ठीक आहे ना जी. काय अवघड नाही ना, पूर्ण सांगू सारं. कृत्तती समासाश्च सको धातू प्रतिपदी. चला सूत्र आहे प्रहरणम. विधी सूत्र आहे 4 4 57. प्रहरणम प्रथमेचं एकवचन. प्रहरण शब्दाचा अर्थ होतो हत्यार आहे याचा. प्रहरण म्हणजे हत्यार, परंतु हत्यार आहे याचं अशा अर्थामध्ये प्रत्यय करायचा आहे. सूत्राचा अर्थ घ्या. प्रथमांत समर्थ प्रातिपदिकांना प्रथमांत समर्थ प्रातिपदिकांना प्रहरणम अस्य प्रहरणम अस्य अर्थात हत्यार आहे याचं. हत्यार आहे याचं या अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. झालं. उदाहरण असिहि प्रहरणम अस्य इति. असिहि प्रहरणम अस्य, असिहि प्रहरणम अस्य इति आसिकः. ज्याचं हत्यार तलवार आहे. ज्याचं हत्यार तलवार आहे अशा पुरुषाला आसिक असे म्हणतात. आसिक असे म्हणतात. अर्थ प्रक्रिया. असी सु अधिक ठक.
सूत्राने ठक प्रत्यय झाला आहे. बाकी सरळ प्रक्रिया आहे. रूप बनताय आसिक. प्रहरणम सूत्राने ठक झाला. झालं जी. चला पुढचं उदाहरण. धनु प्रहरणम अस्य. धनु प्रहरणम अस्य इति धानुष्कः. धानुष्क ज्याचं हत्यार धनुष्य आहे असा पुरुष. ज्याचं हत्यार धनुष्य आहे असा पुरुष. धनुष सु अधिक ठक प्रहरणम सूत्राने ठक झाला आहे. कृतद्धी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयो सूत्राने सु चालूक झाला. कितीच्या सूत्राने आधी असला वृद्धी धानुष अधिक ठ. काय स्थिती आहे. धानुष अधिक ठ. या ठिकाणी सूत्र येत एक मागचं. इसु सुक्तांतात क. गेले ना आत्ता काल बघा. ठच्या ठिकाणी क आदेश होतो म्हणून धानुष अधिक क जोडून द्या. धानुष्क. धानुष्क स्वादी प्रत्यय ऋत्व विसर्ग धानुष्क. पुढचं सूत्र आहे शीलम. विधी सूत्र आहे 4-4-61. शीलम प्रथमेच एकवचन. शीलम शब्द अर्थ आहे स्वभाव. शील म्हणजे काय. प्राणीनाम स्वभाव शीलम. किंवा शील शब्दाचा अजून एक अर्थ आहे फल निरपेक्षा वृत्ती. त्याला काय म्हणायचं. शील स्वभाव. तर लिहा सूत्राचा अर्थ लिहा. प्रथमांत समर्थ प्रातिपदिकांना शील आहे याचं अर्थात स्वभाव अर्थामध्ये ठक प्रत्यय होतो. ठक प्रत्यय होतो. अर्थ उदाहरण. अपूपभक्षणम शीलम अस्य. अपूपभक्षणम शीलम अस्य इति आपूपिकः. आपूपिकः म्हणजे मालपुये खाण्याचा स्वभाववाला पुरुष. मालपुये माहिती की नाही. नाही खाल्ले अजून. अरे यार एक न्यावा लागतो मला एका ठिकाणी मालपुये खायला. तिथं पण येईल विठ्ठल महाराज शिकून आली. त्यांना बनवायला सांगतो उद्या एक दिवस. मालपुये लय भारी असतात. ते मिठाई आहे. चला जाऊ द्या. काय लिहा. अपूप सु अधिक ठक. अपूप सु अधिक ठक. शीलम सूत्राने ठक झाला आहे. ठस्य क सूत्राने ठस ठिकाणी एकादेश. बाकी सर्व प्रक्रिया सामान्य. रूप बनेल आपूपिक. झालं जी. चला पुढे काय आता सूत्र आहे पुढचं. निकटे वसती. विधी सूत्र आहे. निकटे पंचमीच एक वचन.
वसती क्रियापद. निकटे सप्तमीचं अनुकरण आहे, विभक्ती पंचमी मानल्या जाते. सूत्राचा अर्थ लिहा. सप्तम्यंत समर्थ निकट शब्दाला वसती अर्थात राहणारा या अर्थामध्ये ठक प्रत्यय होत. होतो. ठीक आहे. उदाहरण. निकटे वसती नैकटिकः. निकटे वसती ती नैकटिक, निकट जवळ राहणारा. तर लिहा निकट गी अधिक ठक. निकटे वसती सूत्राने ठक झालाय. कृत तद्धी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयो गी चालू निकट अधिक ठ, ठकचा राहिला ठ. ठसते क सूत्राने ठच्या जागेवर इक आदेश, निकट अधिक इक. कितीच्या सूत्राने आदियाचला वृद्धी. नैकट अधिक इक याची भम यस्ये तिच्या. टकारोत्तरवर्तीयाचा लोप नैकट अधिक इक नैकटिक. स्वादी प्रत्यय ऋतु विसर्ग नैकटिक झालं. इति ठगधिकार. अशा रीतीने ठक अधिकाराचं प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.